जी 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. रेकीच्या ध्यानाला बसल्यावर आपलं मन एकदम शांत झालेलं आहे. या ब्रह्मांडीय शिवशक्तीवर आपला पूर्ण विश्वास आहे. आपलं प्रत्येक काम आपण अगदी लक्षपूर्वक करत आहोत. आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे आणि त्याचबरोबर इतरांवर पण आपलं प्रेम आहे. या वैश्विक शिवशक्तीच्या आशीर्वादाने आपण शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत आणि आपल्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय आपण साध्य करत आहोत. चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. वायू तत्वाशी संबंधित असलेले आजचे रेकीचे ध्यान. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी आपले दोन्ही हात ठेवायचे आहेत. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत. आरामदायक आसनामध्ये आपण बसलेलो आहोत. आपल्या पाठीचा कणा एकदम ताठ आहे. येणारा प्रत्येक श्वास खूप महत्त्वाचा. प्रत्येक वेळेस श्वास घेताना आपलं पोट बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना आपलं पोट आतमध्ये जात आहे. रेकीच्या ध्यानात बसल्यावर आपण आपल्या श्वासाची गती एकदम सावकाश केलेली आहे. आता पूर्ण लक्ष आपल्या छातीच्या मध्यस्थानी घेऊन यायचं आहे. ज्या ठिकाणी आहे अनाहत चक्र, ज्याचा संबंध आहे वायू तत्वाशी. वायू तत्व ज्यांना पंचप्राण म्हणण्यात येते. शरीरामध्ये कार्यरत असलेले पंचवायू आणि त्यांचे उपवायू यांच्यावर आज आपण रेकीचं ध्यान घेणार आहोत. वायू तत्वाची देवता शिवशक्तीचे स्वरूप श्री हनुमानजी यांना आपल्या बंद डोळ्यांमधनं बघायचे. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. चिरंजीवी असलेले हनुमानजी जे आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू आहेत त्याचं ते संतुलन करत आहेत. खूप आभार मानायचे हनुमानजींचे. ओम हम हनुमते नमो नमः. खूप आभार, खूप आभार. आता आपण जो श्वास घेत आहोत त्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपण श्वास घेऊन तो आपल्या अनाहत चक्रापर्यंत येत आहे. या ठिकाणी जो वायू कार्यरत आहे तो आहे प्राणवायू. हा प्राणवायू ज्याचे स्थान आहे आपल्या हृदयामध्ये, छाती, घसा आणि याचं नियंत्रण आहे आपल्या श्वसनावर, हृदयाच्या कार्यावर, मेंदूवर, विविध इंद्रियांची जागरूकता हे या प्राणवायूद्वारे होत आहे. याचे मुख्य कार्य म्हणजे श्वास घेणे, प्राणशक्तीचा प्रवाह म्हणजे जीवनशक्तीचा प्रवाह पूर्ण शरीरभर करणे. या प्राणवायूचे खूप आभार मानायचे. याचाच उपवायू म्हणजे उपप्राण आहे नागवायू. हे दोन्ही वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे ह्या वायूचे. आपल्याला जेव्हा जेवण झाल्यानंतर ढेकर येते किंवा पोटामधला वायू बाहेर काढण्यासाठी हे दोन्ही वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे. म्हणजे प्राणवायू आणि नागवायू. या वायूमध्ये जर काही अडथळे असतील, जर वायू तत्वाच्या संदर्भात आपल्याला काही त्रास होत असेल तर सगळ्यात अगोदर होपोनोपोनो ह्या प्रार्थनेद्वारे वायू तत्वाची माफी मागायची आहे. हे वायू तत्व आहे, अनाहत चक्र आहे हनुमानजी, मला माफ करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद. हनुमानजी तुम्ही तुमचा आशीर्वाद मला भरभरून देत आहात. वायू तत्व उत्तमरित्या काम करत आहे. फक्त माझ्या चुकीच्या आहाराद्वारे या वायूमध्ये थोडासा बिघाड झालेला आहे. यापुढे मी ह्या वायू तत्वाची खूप काळजी घेत आहे.
अतिशय विचारपूर्वकच मी अन्न ग्रहण करत आहे. मी खूप आभार मानते वायू तत्वाचे, हनुमानजींचे. कल्पनेमधून छातीच्या मध्यस्थानी 12 पाकळ्यांचे सुंदर असे गडद हिरव्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या 12 पाकळ्या ज्यांचा संबंध आहे आपल्या भावनांशी, इथल्या सूक्ष्म अवयवांशी, राग, लोभ, द्वेष, मत्सर या सगळ्यांचं रूपांतर आपल्या चांगल्या हृदयाद्वारे चांगल्या भावनांमध्ये झालेले आहे. प्रत्येक पाकळी जिचा संबंध आहे इथल्या सूक्ष्म अवयवांशी, आणि ह्या प्रत्येक पाकळीवर आहे एक बीजमंत्र. आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचे आणि अगदी सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. या बीजमंत्रांद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचे. यम कम खम गम घम चम छम जम झम त्रम तम ठम इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार शिवतत्वाचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवायचे. या ठिकाणी कार्यरत असलेला समान वायू या समान वायूचा उपवायू आहे क्रिकल वायू. मणिपूर चक्रामध्ये जे जे सूक्ष्म अवयव आहेत, जसे की आपले पोट, छोटे इंटेस्टाईन, मोठे इंटेस्टाईन, आपले लिव्हर, पँक्रियाज, या सगळ्यांमध्ये जो वायू कार्यरत आहे तो आहे समान वायू. आणि यांचे मुख्य कार्य ह्या दोन्ही वायूंचे जे खाल्लेले अन्न आहे त्याचे पचन करणे, त्या अन्नाचे पोषण आणि त्यातले विजातीय घटक शरीराबाहेर पुढे ढकलणे, म्हणजेच खाल्लेल्या अन्नामधून पौष्टिक द्रव्य शोषून घेणे आणि पूर्ण शरीरातल्या सूक्ष्म अवयवाचे पोषण करणे. खूप आभार मानायचे या दोन्ही वायूंचे. क्रिकल वायू आपल्याला जेव्हा शिंक येते, भूक लागते, तहान निर्माण होते, ही या क्रिकल वायूद्वारे या सगळ्या गोष्टी होत आहेत.
खूप आभार मानायचे समान वायूचे आणि क्रिकल वायूचे. दिव्य असा हिरवा प्रकाश आता आपल्या मणिपूर चक्रावर पडलेला आहे. खूप आभार म्हणायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचे आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. यम कम खम गम घम चम छम जम झम त्रम टम ठम. खूप आभार, खूप आभार सक्षम वायू तत्वाचे. सक्षम समान वायू आणि क्रिकल वायूचे खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली ठेवायचे आहेत. ज्या ठिकाणी आहे आपले स्वादिष्ठान चक्र, ज्याचा संबंध आहे जलतत्वाशी. पवित्र सगळ्या नद्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा, भीमा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या. या पवित्र नद्यांमधील जलाचा संबंध या पवित्र मनुष्य जन्माशी, आपल्या शरीरामध्ये जे जलतत्व आहे त्या जलतत्वाशी याचा संबंध. या नद्यांमधील जलाद्वारे या जन्मामध्ये जर आपण काही वेगळी कर्म केले असतील तर त्यांना धुवून टाकण्याची क्षमता या पवित्र जलांमध्ये आहे. खूप आभार मानायचे ह्या जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे. दिव्य असा हिरवा प्रकाश आता ह्या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी कार्यरत असलेला अपान वायू, त्याचा उपप्राण कूर्म वायू, त्यांचे खूप आभार मानायचे. स्वादिष्ठान चक्र ज्याचा संबंध आहे, इथे जो वायू कार्यरत आहे अपान वायू, आपल्या शरीरामध्ये असलेले मोठे आतडे, मूत्राशय, गर्भाशयामधील विविध अवयव, याच्यावर जो वायू कार्यरत आहे तो आहे अपान वायू. याचं मुख्य कार्य असं आहे की आपण जे काही नको असलेले पदार्थ विसर्जन करण्यासाठी अपान वायू आणि उपवायू कूर्म यांच्याद्वारे हे सगळे विसर्जन होत आहे. म्हणजे मलमूत्र विसर्जन होत आहे. त्याचबरोबर मासिक पाळी किंवा प्रसूती, डिलेव्हरी, हे सगळे काही अपान वायू आणि कूर्म वायूद्वारे होत आहे. खूप आभार, खूप आभार या दोन्ही वायूंचे. त्याचबरोबर आपल्या डोळ्यांची उघडझाप, आपल्या डोळ्यांमधील दृष्टीचे संरक्षण कूर्मवायू करत आहे. खूप आभार मानायचे ह्या दोन्ही वायूंचे.
हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे लक्ष द्यायचे. खोल श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचे आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. वम कम खम गम घम चम छम जम झम त्रम टम ठम. खूप आभार, खूप आभार. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे, श्री हनुमानजींचे खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे आहेत. या ठिकाणी आहे जो वायू कार्यरत आहे तो आहे व्यान वायू आणि त्याचा उपवायू आहे धनंजय वायू. खूप आभार मानायचे त्या दोन्ही वायूंचे. या दोन्ही वायूंद्वारे शरीरातले विविध कार्य, म्हणजे शरीरामध्ये विविध संपूर्ण शरीरभर जो वायू पोचवण्याचे काम करतो तो आहे व्यान वायू. त्याचे खूप आभार मानायचे. या वायूचे नियंत्रण शरीरामध्ये जी रक्ताभिसरणची क्रिया आहे, मज्जासंस्था आहे, स्नायू आणि सांधे, या सगळीकडे जो वायू कार्यरत आहे तो आहे व्यान वायू आणि ज्याचे मुख्य कार्य आहे संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा पोचवणे, रक्ताचा प्रवाह व्यवस्थित ठेवणे. खूप आभार, खूप आभार व्यान वायूचे. आणि याचा उपवायू धनंजय शरीरामधील विविध पेशींचे पोषण करणे, त्याचबरोबर मुख्य कार्य मृत्यूनंतर काही काळ शरीरात राहणारा हा वायू, असा हा धनंजय वायू, ज्याच्याद्वारे या शरीराचे विसर्जन होते. खूप आभार मानायचे ह्या दोन्ही वायूंचे. खोल श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. ओम यम कम खम गम घम चम छम जम झम त्रम टम ठम. खूप आभार वायू तत्वाचे, व्यान वायूचे आणि धनंजय वायूचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक अवयवाचे खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. दिव्य अशा हिरव्या प्रकाशामध्ये या चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या विशुद्ध चक्रापासून
वरच्या चक्रांमध्ये जो वायू कार्यरत आहे तो आहे उदान वायू. उदान वायूद्वारे विविध कार्य आपल्या, म्हणजे जसे की आपण म्हणू शकतो विशुद्ध चक्राच्या संबंधित असलेले घसा, मान, डोके याच्यामध्ये जे विविध कार्य आहेत, म्हणजे आपले संवाद, म्हणजे स्वरयंत्र, मेंदू, बोलण्याची शक्ती, या सगळ्यावर जो वायू नियंत्रण करत आहे तो आहे उदान वायू. याचे मुख्य कार्य बोलणे, स्मरणशक्ती, आपली इच्छाशक्ती, आपली उत्तरोत्तर उन्नती या सगळ्या ठिकाणी कार्य करत आहे उदान वायू. आणि देवदत्त वायू म्हणजे आपल्याला जांभई येणे, झोपेची भावना निर्माण करणे, या सगळ्यावर देवदत्त वायू कार्य करत आहे. खूप आभार मानायचे ह्या दोन्ही वायूंचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. यम कम खम गम घम चम छम जम झम त्रम टम ठम. उदान वायू, देवदत्त वायू यांचे खूप आभार. दोन्ही वायूंचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र, जे पवित्र आत्म्याचे स्थान, गुरुतत्वाचे स्थान. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सगळ्या गुरूंचे खूप आभार. रेकी गुरूंचे आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपत्ते. नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. खूप आभार मानायचेत आपल्या गुरूंचे. विविध प्रकारच्या वायूंचे खूप आभार मानायचेत. उदान वायू, देवदत्त वायू, ज्याचे नियंत्रण आहे या चक्रावर. खूप आभार, खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम हम क्षम कम खम गम घम चम छम जम
झम त्रम तम ठम यम. खूप आभार मानायचे शिवतत्वाचे. आज्ञाचक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. दिव्य असा हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. ब्रह्मांडीय शक्तींचे प्रवेशद्वार. सगळ्या ब्रह्मांडीय शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार हनुमानजींचे. ओम हम हनुमते नमो नमः. उदान वायूचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. त्याद्वारे आपले दोन्ही मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार उदान आणि देवदत्त वायूंचे. बीजमंत्रांद्वारे ओम यम कम खम गम गम चम छम जम जम त्रम ठम. खूप आभार मानायचे पंचवायूंचे, पंचप्राणांचे, उपवायूंचे. खूप आभार. शरीरामध्ये विविध प्रकारच्या वायूंमध्ये संतुलन आलेले आहे. जणू साक्षात हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार. खूप आभार. व्यान वायू जो पूर्ण शरीरभर जे विविध प्रकारचे वायू आहेत त्याच्यामध्ये व्यानवायूद्वारे संतुलन आलेले आहे. उपवायू म्हणजे उपप्राण यांच्यामध्ये पण संतुलन आलेले आहे. पूर्ण शरीरामध्ये वायू तत्वाचे संतुलन आहे. जणू वैश्विक शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना भरभरून मिळत आहेत. खूप आभार. खूप आभार. पंचप्राण आणि त्यांचे उपप्राण ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. शिवशक्तीचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. वायू तत्वरूपी श्री हनुमानजींचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. ओम हम हनुमते नमो नमः. खूप आभार. खूप आभार. आजच्या सुंदर दिवसाचे, प्रत्येक श्वासाचे, येणाऱ्या सुंदर दिवसाचे खूप आभार. शरीरातले वायू तत्व एकदम संतुलित झालेले आहे. खूप आभार. खूप आभार. खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं. आपल्या रेकी गुरूंचे खूप आभार. आध्यात्मिक गुरूंचे खूप खूप आभार. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर. जय शंकर. जय शंकर.